अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील भेंबळी गावाजवळील एका शेतात मोहाच्या झाडाला पूजण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली। झाडाला कवटाळल्यास आजार बरे होतात, हा सर्व अंधश्रद्धेचा प्रकार असून भोंदूबाबाने आता माफी मागितली आहे। आपल्याला दृष्टांत पडून एका शेतातील मोहाच्या झाडाखाली शंकर पार्वतीचे स्थान असल्याचा दृष्टांत झाल्याचं एका भोंदूबाबांना सांगितलं होतं। अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील भेंबळी गावाजवळील एका शेतातील मोहाच्या झाडाला पूजण्यासाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी झाली होती। त्या झाडाला काढल्यास कवटाळल्यास दुर्धर आजारही बरे होतात, असा या भोंदूबाबाचा दावा होता। तालुका वरुड भेंबळी गावामध्ये रवींद्र उईके नावाच्या इसमाच्या स्वप्नामध्ये शिव पार्वती आले होते। त्यांनी सांगितलं की त्या गावातील एका झाडामध्ये शंकर पार्वती आम्ही येणार आहोत, असं भगवान शंकरांनी असं त्याला सांगितलं। आणि त्या गावात यादव अवनाथे यांच्या शेतामध्ये एक मोहाचे झाड आहे, तिथं त्याने त्या झाडाची पूजा सुरू केली आणि तिथं महाशिवरात्रीला मंदिराची स्थापना केली। शंकर पार्वती नाग असे मूर्त्या तिथे बसवल्या। तिथे आम्ही गेलो असता तिथं असाध्य रोगावर हा इसम उपचार करताना दिसून आला आणि त्याच्या अंगामध्ये खुद्द महादेव कैलास आल्याची तो बतावणी करत होता। मात्र अखेर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या समितीने घटनास्थळी भेट दिल्यानंतर त्या जागेची पाहणी केली। त्यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या भोंदूबाबाची उलट तपासणी केल्यानंतर हा सर्व अंधश्रद्धेचा विषय समोर आला आणि त्यानंतर तो सर्व प्रकार अनिश चमूने पाहिल्यानंतर त्याची उलट तपासणी केली असता त्याला ॲडव्होकेट गणेश हलकारे यांनी जेव्हा नोटेचा नंबर ओळखायला सांगितला, तो नोटेचा नंबर ओळखता नाही आला। कितीची नोट आहे आमच्याकडे, आमच्या खिशामध्ये, तीही ओळखता नाही आली आणि तो निरुत्तर झाला। आणि त्याने त्यानंतर हा सर्व प्रकार खोटा आहे हे कबूल केले आणि उद्यापासून हा प्रकार बंद करतो आणि शेतीच्या मजुरीला कामाला जातो असे त्यांनी सांगितले। या प्रकरणी या भोंदूबाबाने आता माफी मागितली असून कुठलाच दृष्टांत झाला नसल्याचं त्याने स्पष्ट केलंय। सर्वांदेखत तिथं असलेल्या गावोगावच्या भक्तांदेखत त्याने सपशेल माफी मागितली। पुन्हा असा प्रकार केला तर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल असे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या चमूने तिथे सांगितल्यानंतर त्याने सर्व साहित्य तेथील गुंडाळले आणि त्याने तो सर्व प्रकार बंद केला। विदर्भ न्यूज, अमरावती।